त्यानंतर दिलेल्या आकृतीतील एकूण त्रिकोणांची संख्या किती. आता या ठिकाणी मी सांगते तुम्हाला सोपं आहे. अशा पद्धतीची जर आकृती आली तर इथे 1, हे 2, हे 3 आणि हे 4 असं लिहायचं आणि सर्व संख्यांची बेरीज करायची. 1 + 2 + 3 + 4, 4 आणि 3 5 6 7 8 9 1 10. सर्व संख्यांची बेरीज करायची. या ठिकाणी 10 या ठिकाणी त्रिकोण आहेत. दिलेल्या प्रश्नाकृती पाण्यातील प्रतिमा बघा. पाण्यामध्ये खाली हे खालचा भाग वर जात असतो आणि वरचा भाग खाली येत असतो. तर या ठिकाणी 47 मध्ये आपल्याला पर्यायामध्ये कोणती येईल पाण्यातली प्रतिमा पहा. तर हे जे एल आणि एन हे पाण्यामध्ये अशा पद्धतीचं दिसेल. पर्याय क्रमांक 2 येतं. दिलेल्या प्रश्न आकृती सारखीच आकृती शोधा. यासारखीच आकृती कोणती आहे पाहायचं आहे आपल्याला. या ठिकाणी ही तर येणार नाही, ही येणार नाही आणि ही येणार नाही. येणार तर पर्याय क्रमांक 2 मधलीच येणार. लेखकसोबत पेन आहे तर शिंप्यासोबत कोण आहे. तर शिंपी जो आहे हा शिवणकाम करतो म्हणून त्याच्यासोबत सुई राहणार आहे. वाचनालय शाळेच्या पश्चिमेस 4 किलोमीटर अंतरावर आहे. उद्यान लायब्ररीच्या उत्तरेस 3 किलोमीटर आहे. बागेच्या पूर्वेला घर 4 किलोमीटर आहे. मग घर आणि शाळा यात किती अंतर आहे. तर या ठिकाणी बघा वाचनालय शाळेच्या पश्चिमेस आहे म्हटलेलं आहे. आता ह्या ठिकाणी शाळा जर असेल तर इकडं पश्चिम दिशा असते. हे बघा ही पूर्व दिशा, ही पश्चिम दिशा, खालची दक्षिण असते आणि वरची उत्तर दिशा असते. तर त्यांनी काय सांगितले आपल्याला की शाळेच्या पश्चिमेस 4 किलोमीटर. आता जर शाळा इथं असेल तर इकडं 4 किलोमीटर अंतरावर काय आहे वाचनालय आहे या पश्चिमेला. त्यानंतर उद्यान लायब्ररीच्या उत्तरेस 3 किलोमीटर आहे. तर इकडं 3 किलोमीटरला आहे. 3 किलोमीटर इथं उद्यान आहे. उद्यान म्हणजेच बाग आहे. लायब्ररीच्या उत्तरेस 3 किलोमीटर आहे आणि बागेच्या पूर्वेला, आता ह्या उद्यानाच्या पूर्वेला, पूर्व कोणीकडे आहे इथं आहे. या पूर्वेला इकडं या ठिकाणी काय आहे 4 किलोमीटरवरती घर आहे म्हटलेलं आहे. इथं किती किलोमीटर आहे 4 किलोमीटरवरती घर आहे. तर घर आणि शाळा यात किती अंतर आहे म्हटलं. घर आणि शाळा, या ठिकाणी शाळा होती बघा. शाळा आणि उद्यान किती होतं 3 किलोमीटर होतं आणि इकडं 4 किलोमीटर. हे 4 किलोमीटर हे 3 किलोमीटर किती झालं 4 + 3 बरोबर 7 किलोमीटर झालेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येतं. अमर त्याच्या घरातून पूर्वेकडे निघाला. त्यानंतर तो डावीकडे काटकोनात वळला. त्यानंतर परत डावीकडे काटकोनामध्ये वळला. नंतर परत डावीकडे काटकोनात वळला. आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे. आता 3 वेळा तो काटकोनात वळला आहे. अमर त्याच्या घरातून पूर्वेकडे निघाला. आता पूर्व दिशा कुठं आहे आपल्याला माहित आहे की ही पूर्व आणि ही पश्चिम आणि ही दक्षिण आणि ही उत्तर आहे. तर काय झालेलं आहे की अमर त्याच्या घरातून पूर्वेकडे निघाला. तर याच्या घरातून इथून पूर्वेकडे तो निघालेला आहे. पूर्वेकडे निघाला. त्यानंतर तो डावीकडे काटकोनात वळला. त्याची उजवी बाजू ही आहे आणि डावी बाजू आहे. डावीकडे काटकोनामध्ये वळाल्यानंतर त्याचं उत्तरेकडं तोंड आलेलं आहे. त्यानंतर परत डावीकडे काटकोनात वळला. आता त्याची उजवी बाजू ही आहे आणि ही डावी बाजू आहे. मग तो इकडं पश्चिमेकडे तो परत आणखी वळल्यानंतर तो पश्चिमेकडे त्याचं तोंड झालेलं आहे. त्याच्यानंतर नंतर डावीकडे काटकोनात वळला. आता परत डावीकडे बघा त्याची उजवी बाजू कोणती आहे ती आहे आणि ही डावी बाजू आहे. डावीकडे परत तो काटकोनामध्ये वळल्यानंतर त्याचं तोंड कोणत्या दिशेला आलेलं आहे दक्षिण दिशेला आलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येतं. या ठिकाणी 29 ते 43 यामध्ये येणाऱ्या सर्व मूळ संख्यांची बेरीज किती येते. यामध्ये म्हटलेलं आहे 29ला धरायचं नाही आणि 43ला धरायचं नाही. यामध्ये येणाऱ्या संख्या बघायच्या आहेत आपल्याला. तर 31 येते. त्याच्यानंतरची 37 येते मूळ संख्या आणि त्याच्यानंतर 41 ही संख्या येते. यामध्ये येणाऱ्या ह्या 3 मूळ संख्या आहेत 29 ते 43 मध्ये. तर याची बेरीज किती व्हायला लागली 109 व्हायला लागली. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येतं. आता आपल्याला 53वा प्रश्न पाहायचा आहे. तर या ठिकाणी काय म्हटलं आहे की खाली दिलेल्या आकृतीमध्ये वर्तुळ म्हणजे शास्त्र विषयात पास झालेले विद्यार्थी आकृती पाहून खालील प्रश्नांची उत्तरे द्या म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी काय केलं आहे हा जो चौकोन आहे तो हा इंग्लिशचा आहे आणि हा वर्तुळ सायन्सचा आहे. तर दोन्ही विषयात पास होणारे विद्यार्थी किती आहेत. तर या ठिकाणी चौकोन आणि वर्तुळामध्ये कोण आहे तर 6 आहेत. म्हणजे दोन्ही विषयामध्ये पास होणारे विद्यार्थी हे 6 आहेत. त्यानंतर 54 मध्ये फक्त इंग्रजी विषयात पास झालेले विद्यार्थी किती. आता इंग्रजी विषयामध्ये फक्त पास झालेले हे 20 आहेत. 55वा प्रश्न म्हणते की जर स्वातंत्र्य दिन 2015 या वर्षात शनिवार होता तर 2016 या वर्षी स्वातंत्र्य दिन कोणत्या दिवशी येईल. आता पहा 2015 आणि 2016 तर
एक वर्षानं पुढच्या वर्षामध्ये एक वार पुढे जात असते. 2015चा शनिवारी होता स्वातंत्र्यानंतर, 2016ला तो रविवारी आला असता जर हे सामान्य वर्ष असतं तर. पण 2016 हे लीप वर्ष आहे आणि या लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिना हा 29 दिवसाचा असतो. हा 29 दिवसाचा असल्यामुळे इथं एक वार आपला ॲड झालेला आहे. म्हणजे त्यामुळं रविवार यायचा तर तो सोमवारी येईल. कळालं का? स्नेहलचे तोंड पूर्व दिशेकडे आहे. जर तिच्या उजव्या बाजूला 135 अंश कोनात वळली तर तिच्या पाठीमागे कोणती दिशा असेल? पहा आता स्नेहलचं तोंड कुठं आहे तर हे पूर्व दिशेकडे आहे. तिचं तोंड पूर्व दिशेकडे आहे आणि तिनं काय झालेलं आहे तर तिच्या उजव्या बाजूला ती 135 कोनामध्ये वळलेली आहे. तिची उजवी बाजू कोणती आहे तर ही आहे. तर तिच्या 135 कोनामध्ये ती वळली म्हणजे आता ह्या ठिकाणी ती 45मध्ये गेली एकदा, त्यानंतर हा 45 झाला आणि इथं एकदा 45 झालेला आहे. म्हणजे 45 जर आपण 3 वेळा केलं तर गुणिले 3 जर केलं तर 3 5 15 5 चला 1 3 चौक 12 ने 13 म्हणजे 135 अंश होतात. मग ती 135 अंश कोनामध्ये वळली तर तिच्या पाठीमागे कोणती दिशा असेल? तिचं तोंड पूर्वेकडे होतं. पूर्वेकडून ती 135 अंश कोनामध्ये कशी गेलेली आहे? इकडं तोंड असताना इथं 45मध्ये इथं 45 झालं आणि हे 45 झालेलं आहे. म्हणजे या ठिकाणी ती आता वळलेली आहे. म्हणजे या ठिकाणी आहे ती आता. तर ती वळली असता तिच्या पाठीमागे कोणती दिशा असेल? आता हिच्या पाठीमागची दिशा कोणती? तर ही तिच्या पाठीमागची दिशा आहे. या ठिकाणी इथं काय असतं? पूर्व आणि दक्षिणमध्ये आग्नेय असतं, हे नैऋत्य असतं आणि हे ईशान्य. आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य. मग या ठिकाणी हिचं तोंड कुठं आहे? नैऋत्यकडं आहे. तर हिची पाठीमागची बाजू काय येईल? ईशान्य येईल. पण आपल्याला या ठिकाणी आपल्याला उपदिशा दिलेल्या नाहीत तर आपल्याला इथं मुख्य दिशा दिलेल्या आहेत. तर या ठिकाणी तिचं तोंड कुणीकडं असेल? तिची पाठीमागची दिशा कुठे असेल? तर ती पूर्वेकडे असेल. प्रश्न 57 आहे. 2 प्रश्नार्थक चिन्ह 30, 68, 130 आणि 222. तर या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येते ते पाहू आपण. तर या ठिकाणी 1चा घन जर आपण केलं तर 1चा घन 1, तर ह्या 1मध्ये जर आपण 1 मिसळले तर 2 येतात. त्यानंतर आपण इथं जर ह्या ठिकाणी 2चा घन जर केला, 2चा घन किती येतो? 8. 8मध्ये जर आपण हेच 2 मिसळले तर 10 येतात. त्यानंतर 3चा घन 27. 27मध्ये हेच 3 मिसळले आपण तर 30 येतात. त्यानंतर 4चा घन 64. 64मध्ये आपण हेच 4 मिसळले तर 68 येतात. त्यानंतर 5चा घन 125. तर हे 125मध्ये हेच 5 मिसळले आपण तर 130 येतात. 6चा घन 216. 206मध्ये हेच 16मध्ये हेच जर 6 मिसळले आपण तर या ठिकाणी 222 यायला लागलेले आहेत. म्हणून या ठिकाणी कोणती संख्या येते? 2चा घन 8. 8मध्ये 2 मिसळले तर 10 येतात. म्हणून या ठिकाणी 10 हा पर्याय, म्हणजे 10 ही संख्या येते. तर पर्यायामध्ये पाहू. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर येतं. आता 123 जसे 321 तर 567 जसे काय म्हटलेलं आहे बघा. ह्या 123चं कसे केलेले आहेत? यानंतर 3, 2 आणि 1 असा सिरियल पाठीमागून घेतलेला आहे. 3, 2, 1. तसंच आपण घेऊया 7, 6 आणि 5. 765 येतं. ह्या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 येते. प्राण्यांचे चामडे तसं लोकरचं म्हणजे ही मेंढीपासून येते म्हणून या ठिकाणी मेंढी हे पर्याय येतो. या ठिकाणी बघा याचा संबंध याच्यासोबत आलेला आहे. म्हणजे वरचा असलेला बाण खाली गेला, खालचा वरती गेला आला आहे आणि वरचा खाली आलेला आहे. तसं या ठिकाणचा संबंध कसा येतो पहा. तर याचा बाण इकडे येईल म्हणजे खालच्याचा बाण इकडं राहील. हा बाण इकडं गेला आणि हा बाण तिकडं गेलेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर राहील. त्यानंतर 8, 14, 20 प्रश्नचिन्ह 32. तर या ठिकाणी काय संबंध लागलेला आहे पाहू आपण. या ठिकाणी 8मध्ये 14मध्ये 6चा फरक आहे. 8 आणि 6 14. 14 आणि 6 20. 20 आणि 6 या ठिकाणी 26 येणार आणि 26 आणि 6 32 आलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी 26 येतात. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येतं. त्यानंतर प्रश्नचिन्ह 3, 5, 7, 11 आणि 13. या ठिकाणी क्रमावर येणाऱ्या सगळ्या मूळ संख्या आहेत. तर 3, 5, 7, 11, 13. तर 3च्या अगोदरची जी मूळ संख्या आहे, आता 1 येत नाही कारण 1 ही मूळ नाही आणि संयुक्त नाही, पण ही 2 ही मूळ आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येतं. 1, 4 प्रश्नचिन्ह 16 आणि 25. तर बघा 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, या ठिकाणी 3चा वर्ग 9 येईल
4चा वर्ग 16 आणि 5चा वर्ग 25 म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येतं. या ठिकाणी 64मध्ये लेखणी, पेन्सिल, खोडरबर आणि खडू. आता हे लेखन करण्याचे साहित्य आहेत, तर हे खोडरबर मिटवण्याचं आहे म्हणून पर्याय क्रमांक 3. टेबल टेनिस, लॉन टेनिस, बुद्धिबळ आणि कॅरम. तर या ठिकाणी लॉन टेनिस हा पर्याय येतो. तर या ठिकाणी टेबल, खुर्ची, सोफा आणि खाट यामध्ये टेबल हा पर्याय येतो. तर या ठिकाणी DIP साठी आपण पाहिलेलं आहे की D म्हणजे हे X आहे आणि आयसाठी गोल आहे. X गोल आणि चौकोन हे येतं. तर या ठिकाणी BAD परत या ठिकाणी B साठी त्रिकोण, Aसाठी स्टार दिलेला आहे आणि Dसाठी परत या ठिकाणी आपण X बघितला, पण असं कुठेही नाही आहे त्रिकोण, स्टार, X ते. म्हणून हा पण प्रश्न चुकीचा पडलेला आहे असं मला वाटते. तर हा प्रश्न सोडून देऊ. 70वा काय म्हणते की खालीपैकी कोणती आकृती चित्रपट, अभिनेता आणि गायक दर्शवते. म्हणजे चित्रपटाशी संबंधित अभिनेता आणि गायक आहेत. बघा, हे चित्रपटाशी संबंधित अभिनेता आणि हा गायक हा वेगळा आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 हे येतं. 71वा प्रश्न म्हणते की खालील आकृतीत सर्कल पिझ्झा खाणाऱ्या मुलांचे प्रतिनिधित्व करते. म्हणजे हे जे आहे तर हे पिझ्झा आहे. त्रिकोण हे सँडविच खाणाऱ्या मुलांचे वर्ग प्रतिनिधी करते. सँडविच आहे. आणि बर्गर खाणाऱ्या मुलांचे प्रतिनिधित्व हा चौकोन आहे तो बर्गरसाठी आहे. आपल्याला प्रश्न काय म्हणलेला आहे की त्या आकृतीचे निरीक्षण करा आणि तिन्ही पदार्थाप्रमाणे अनेक मुले शोधा म्हटले. तर या ठिकाणी बघा 5 जे विद्यार्थी आहेत तर बर्गर, सँडविच आणि पिझ्झा हे तिन्ही खात आहेत म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येतं. खालील आकृती काय दर्शवते. झाड, फांदी, शाई, प्राणी, कुत्रा, बैल, जिल्हा, तालुका, गाव आणि दगड पाण्याचे भांडे. तर या ठिकाणी जिल्हा, तालुका आणि गाव या ठिकाणी हे दर्शवते म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. 73वा म्हणते की दिलेल्या प्रश्नाकृतीसारखीच आकृती शोधा. यासारखीच आकृती आपल्याला शोधायची आहे. पर्याय क्रमांक 4 येतं. यासारखीच आकृती शोधण्यासाठी आपल्याला या पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. त्यानंतर यासारखी आकृती पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. अशा पद्धतीने 75 प्रश्नांचे स्पष्टीकरण झालेले आहे. ही सराव प्रश्नपत्रिका 1 पेपर 2चे बुद्धिमत्ता आणि या ठिकाणी आपण इंग्रजी या विषयाचं स्पष्टीकरण केलेलं आहे.